पहिलं एस न्यूज मराठी चॅनल तुमचं आभार मानतो मी की तुम्ही आज इथे आलात आणि माझी मुलाखत तुम्हाला घ्यावीशी वाटली आणि मला ही संधी तुम्ही दिली, तर त्याबद्दल तुमचे प्रथमतः धन्यवाद. आता हॉस्पिटल मी 1998 साली ऍक्च्युली मी बीजे मेडिकल ससून आणि ससून जनरल हॉस्पिटलमधनं माझं MS ऑर्थोचं शिक्षण पूर्ण केलं. मी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून 2000 साली फलटणला शिफ्ट झालो आणि 2003 साली आपण आता ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहे ती वास्तू आपली 2003 साली आपण इथे बांधली. आता ही स्पेशली ऑर्थोपेडिक सर्जरीची वास्तू आहे. एक 35 बेडचं हॉस्पिटल मी गेले 20 वर्ष चालवतो आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत 10,000 तरी मणक्यांच्या हाडांच्या संबंधित गुंतागुंती शस्त्रक्रिया मी आतापर्यंत करण्यात यशस्वी झालेलो आहे. त्यानंतर मला सांगायला अभिमान वाटेल की सांधे रोपण शस्त्रक्रियेमध्ये भारतामध्ये तालुका लेवलला सगळ्यात जास्त सर्जरीज करण्यासाठी हॉस्पिटलला आणि मला राष्ट्रीय स्तराची 3 पारितोषिकं मिळालेली आहेत, जे आपण हे बघताच आहात. तर अशा रीतीने एक चांगली वाटचाल गेल्या 20 वर्षांमध्ये मी करू शकलेलो आहे. डॉक्टर साहेब, हे आपण ज्यावेळी वाटचाल केली म्हणजे एखाद्या अभिमानास्पद गोष्ट की तालुक्यासारख्या ठिकाणी एवढं मोठं प्रशस्त असं हॉस्पिटल उभं करणं, त्यामध्ये काय होतं की अशी आपली कुठली एखादी आठवण की तुम्हाला खरंच समाधान झालं की आपण डॉक्टर झालो, आपल्या हातून सेवा घडली? बरोबर, अगदी छान प्रश्न आहे हा की डॉक्टर हे खरं म्हणजे नोबेल प्रोफेशन आहे आणि आता सध्याच्या काळामध्ये डॉक्टर बद्दल बरेच असे वेडेवाकडे बातम्या आपण ऐकतो आणि अजूनही जवळपास 100पैकी मी म्हणेन 90 डॉक्टर्स हे नोबेल प्रोफेशन म्हणूनच त्याचं कार्य चालू असतं. एक 10% डॉक्टर्स असतील कदाचित की जे धंदा म्हणून त्याच्याकडे बघतात. पण माझा एक छान अनुभव असा मी सांगेन की एक 95 वर्षाचे आजोबा, आता मी त्यांचं नाव मुद्दाम घेत नाही, की त्यांचं खुब्याचं हाड मोडलं होतं आणि ते माझ्याकडं 4 जणांनी उचलून त्यांना आणलं, चालता येत नाही म्हणून त्यांचं मी ऑपरेशन केलं, ते यशस्वी झालं आणि तो पेशंट तिसऱ्या दिवशी आडवा असलेला पेशंट तिसऱ्या दिवशी उभा राहून चालायला लागला आणि त्यानंतर इतकं छान समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. त्या आजोबांनी मला चालल्यानंतर मला नमस्कार केला, माझ्या पाया पडले. मला इतकं घाईवरून आलं की नक्की आपण डॉक्टर झाल्याचं एक अभिमान, स्वाभिमान हा मला त्याच्यानं डोळ्यातनं घळाला. मी पाण्यानं त्या आजोबांना मी जाऊन मिठी मारली, हे मला अगदी अजूनही आठवत आहे आणि ते आजोबाही माझ्या समोर आहेत. परवाच ते येऊन गेले. म्हणजे असं अजूनही आपण छान नोबल प्रोफेशन म्हणून चालवलं तर त्याचं समाधान हे स्वतःला आणि जॉब सॅटिस्फॅक्शन जे आपण म्हणतो त्याचं मोल कुठल्याच पैशात मोजता येत नाही आणि ते मला मिळालं आणि ते मला अजूनही मिळत आहे. याबद्दल मी खूप समाधानी आहे. खूप चांगली अशी आठवण ते आपल्या आयुष्यभरासाठी राहून. बरोबर, अगदी बरोबर. सर, ह्या पेशंट काम करत असताना प्रत्येक पेशंटमध्ये एक रिस्क असते. एका स्टेजला आल्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो की आता काय करायचं, बरोबर, किंवा आपण आता हे काय करतोय हा प्रश्न पडतो. तर असे कुठली तुमची एखादी आठवण की तुम्हाला असं वाटलं की आता काय करावं सुचत नाही, क्षणिक आपण विचार. आता अगदी रिसेंट आठवणच सांगतो की लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर एक तरुण माणूस, 25 वर्षाचा माणूस, जो की सध्या HDFCच्या एका बँकेत काम करतोय, तर त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या मांडीचं हाड मोडलं. तो त्यांना आमच्याकडे घेऊन आले. आता त्याच्या मांडीच्या हाडाचे 5 तुकडे झाले होते. आता अपेक्षा होती की आता इतक्या वर्षाचे अनुभव असल्यामुळे अपेक्षा होती की ते ऑपरेशन उत्तम व्हायलाच पाहिजे आणि सहज करू शकेन असं अपेक्षा होती. पण जेव्हा मी उघडलं ऑपरेशन करताना तेव्हा असं लक्षात आलं की ते 5 तुकडे इतके वेडेवाकडे अडकले की ते सोडवता माझी नाकी न आली आणि आतापर्यंतचा जेवढा माझा अनुभव होता त्याचा कस लागला. आणि पण ते ऑपरेशन खूप छान झालं याचा मला नक्की परत एकदा अभिमान आहे की आतापर्यंतच्या अनुभवावरनं असं मला लक्षात आलं की काही गोष्टी आपल्याला अनपेक्षित समोर येतात पण त्याला आपल्याला स्वानुभवावरनं कस लागून आपण त्यातनं यशस्वी होणं हे फार महत्वाचं आहे. तो पेशंट छान झाला, घरी गेला आणि परवा फॉलोअपला याला टाके काढून गेला, छान पाय हलवतोय आणि त्याचा मला परत एकदा आनंद आहे. तर ही गुंतागुंती शस्त्रक्रिया करण्यात मला चॅलेंजिंग असतं पण मी तो चॅलेंज स्वीकारतो आणि आतापर्यंतचा माझा कस पणाला लागला हे पण मी नक्की मान्य करतो. आतापर्यंतचा एक मोठा अनुभव. डॉक्टर साहेब, आपण अस्थिरोग तज्ञ आहात, बरोबर. तर सर्वसामान्य मला एक प्रश्न पडतो, नक्की अस्थिरोग म्हणजे काय किंवा याची व्याख्या काय असेल? बरोबर, अगदी छान प्रश्न आहे. आता अस्थिरोग ह्याची व्याख्याचं उत्तर त्याच्या प्रश्नातच आहे. अस्थि म्हणजे हाड. आपल्या शरीरामध्ये जवळपास 350च्या वर हाडं आहेत आणि त्या संबंधित होणारे जे आजार आहेत म्हणजे हाडांचे असतील, मग स्नायूंचे असतील, सांध्याचे असतील, ह्या सगळ्यांना मिळून एक अस्थिरोग असं म्हटलं जातं. म्हणजे त्या सगळ्यांशी संबंधित असणारे जे आजार आहेत त्याला आपण अस्थिरोग असं म्हणू शकतो. हाडं, स्नायू आणि सांधे या तिन्हींचे मिळून जर आपण आजार धरले तर त्याला आपण अस्थिरोग असं म्हणू शकतो. सर, आता कोरोना व्हायरसचा हा जो काळ चाललेला आहे ह्याचा अस्थिरोग काही परिणाम होतो का?
आता डायरेक्ट मला विचारलं की कोरोनाचा आणि अस्थीचा डायरेक्ट काही संबंध आहे का, तर तो नाही असं मी उत्तर देईन. की कोरोना व्हायरसमुळे अस्थिवर किंवा अस्थि रोगांवर कुठेही दुष्परिणाम होत नाही. त्याचा मेन हा परिणाम आपल्याला माहितीच आहे की तो लंग्सला अफेक्ट करतो आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया तो वाढवतो. आणि बरेचसे आता ऑटोप्सीज जे त्यातनं कोरोना व्हायरसमुळे गेलेले पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये असं आढळून आलं ऑटोप्सीजमध्ये की त्याचे रक्त सगळीकडे गोठून गेलेलं आहे आणि रक्तपुरवठा मेंदूचा, हृदयाचा, तुमच्या किडनीचा हा थांबल्यामुळे पेशंट लवकर दगावतात. त्यामुळे डायरेक्ट अस्थिवर परिणाम त्याचा काही नाही. अस्थिवर काही त्याचा थेट परिणाम होत नाही. कसं आहे की अस्थिवर जरी डायरेक्ट परिणाम नसला तरी सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच लोक घरी आहेत आणि मग ते घरी राहण्यामुळे मात्र अस्थि रोगाचे त्रास हे वाढण्याची शक्यता आहे आणि ते बऱ्याच प्रमाणात वाढू शकतात. सर, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये लोक घरी राहतात, हो. मग घरी राहिल्यामुळे कुठले कुठले किंवा कशा पद्धतीचे आजार त्यांना वाढतात, आपल्याला फ्रिक्वेन्सी कुठली आहे जास्त? आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी असं सांगू इच्छितो की लॉकडाऊनमुळे सगळे घरी आहेत. आता बाहेर जाणारे जे व्यायाम करणारे लोक आहेत, आता बरेचसे आता मी स्वतः सायकलिंग करतो, स्विमिंग करतो, त्यानंतर मी रनिंग करतो. आता हे लॉकडाऊनमुळे बाहेरच पडायचं नाही म्हणल्यावर हे सगळा विषय संपला. व्यायाम जे बाहेर जाऊन करण्याची, आता जिम्स पण बंद आहेत त्यामुळे जिममध्ये जाण्याचा विषय येत नाही. अशामुळे घरी बैठक जास्त प्रमाणात होत आहे. बैठक झाल्यामुळे खाणं तर आपण बंद करू शकत नाही, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि वजन वाढल्यामुळे, स्थूलपणा वाढल्यामुळे अस्थींवर ताण येतो आणि मग गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी हे वाढण्याची दाट शक्यता लोकांमध्ये आहे. कंबर आखडण्याचे तर मला सारखे फोन येतात की माझी काल कंबर आखडली, मला उठताच येत नाहीये घरी बसून बसून, आणि झोपेचं प्रमाण जास्त वाढत आहे त्यामुळे सगळे स्नायू शिथिल होत आहेत आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स वाढत आहेत. दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे घरी बसून बसून आपण उन्हाशी संपर्क आपला येत नाहीये, अशा याच्यामध्ये हाडं ठिसूळपणा पण हा वाढत चाललेला आहे आणि हे कन्सर्निंग प्रॉब्लेम सध्या आपल्याला दिसतो. आता ह्यावर आपल्याकडे उपाय काय असेल? आता ह्याला मी एक चांगले उपाय सांगू इच्छितो असेल की आपण एक स्वतःच एक चार्ट शॉर्ट आउट करायला पाहिजे. जरी आपण घरी असलो तर एक शिस्त स्वतःच्या शरीराला आपण लावणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला माझं सांगणं असं आहे की तुम्ही एक साधारणपणे झोप ही तुमची 7 ते 8 तास व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त, कमीत कमी आणि जास्तीत जास्त. तर 11ला झोपून सकाळी 6ला उठावं असं माझं तुम्हाला सांगणं आहे. ह्याच्यात कारण आहे एक म्हणजे रात्री 11ला झोपल्यानंतर जी झोप मिळते रात्रीभराची ती खूप शांत आणि चांगली असते. सकाळी 6ला उठल्यानंतर सूर्योदय व्हायचा असतो, त्यामुळे सूर्योदय झाल्यानंतर एक तासाभराच्या आत जर तुम्ही ते कोवळं ऊन स्वतःच्या अंगावर जर घेतलं तर त्याचा आपल्या अस्थिवर आणि व्हिटॅमिन डी तयार होण्यामध्ये खूप छान परिणाम आहे आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळपणाचा हा जो आजार आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो, हे मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे. त्यामुळे सकाळी 6ला उठा, सूर्योदय अंगावर सूर्याची किरणं घ्या, त्याच्यानंतर त्यात प्राणायाम करा, सूर्यनमस्कार घाला. सूर्यनमस्कार हा सर्वांना सुंदर व्यायाम आहे की रोज एक सूर्यनमस्कार सुरू करा. ज्यांनी कधी घातले नसतील आतापर्यंत त्यांनी एक सुरू करा, रोज एकनी वाढवा, कमीत कमी 12 घाला, जास्तीत जास्त तुम्हाला पाहिजे तेवढे घाला. सूर्यनमस्कारांचे फायदे असे आहेत की सगळ्या अस्थींवर, सगळ्या जॉईंट्स म्हणजे आपल्या सांध्यांवर आणि सगळ्या स्नायूंवर एकतर त्याचा ताण सुंदर होतो, त्याची स्ट्रेचेबिलिटी वाढते, टोनिंग चांगलं होतं आणि सांध्याची जी एक आपण क्षमता असते वाकण्याची किंवा हालचाल करण्याची ती आणखी चांगली वाढून ओव्हरऑल शरीरावर त्याचा खूप छान परिणाम होतो आणि अस्थिरोग टाळल्यामुळे त्याचा फार चांगला फायदा आहे. दुसरं तुम्ही प्राणायाम करू शकता, ज्यांनी तुम्हाला कोविडच्या समजा जंतू तुमच्या आसपास जर असतील तर प्राणायामाने आपली प्रतिकारशक्ती वाढते, त्यांनी तुम्ही कोविडच्या त्या जंतूंशी आणखी चांगल्या प्रकारे तुम्ही फाईट करू शकता. तर हे तुम्ही करायला पाहिजे. तिसरं मला सांगायचं म्हणजे खाण्याच्या पद्धतीबद्दल. आपण 3 वेळा, जसं आता मध्ये आपले डॉक्टर दीक्षितांचं बऱ्याच जणांनी ऐकलं, ते फॉलोही करतात की 2 वेळा जेवा, 2 वेळा जेवा, पण मी त्यातनं एक सुवर्णमध्ये काढलाय की आपण 3 वेळा खावं. सकाळचा नाश्ता हा साधारणपणे 9:30-10 वाजता करा, तो मात्र भरपेट करा, म्हणजे अगदी पोटभरीचा नाश्ता करा. त्यानंतर दुपारचं जेवण हे 2 ते 2:30 वाजता करा, ते मात्र 2 घास नक्की कमी खा, म्हणजे भरपेट करू नका. आणि तिसरं जे आहे आपण रात्रीचं जेवण म्हणतो ते अगदी भिकाऱ्यासारखं खा, म्हणजे अगदी थोडी फळं खा किंवा अगदी मोजकंच अन्न खा, जेणेकरून पचन संस्था तुमची रात्रभरात एकदम नॉर्मल होऊन जाईल, त्याच्यावर ताण पडणार नाही, कारण त्यालाही विश्रांतीची आवश्यकता असते. आणि असं केल्यानंतर मध्ये आधी काही खाऊ नका, म्हणजे फक्त ताक पिऊ शकता, पाणी पिऊ शकता, पण मध्ये आधी काही खाऊ नका, त्यांनी तुमचं वजन वाढणार नाही.
दुसरं महत्वाचं, पाणी भरपूर प्या. 2 ते 3 लिटर पाणी हे दिवसातून तुमचं मिनिमम गेलंच पाहिजे. म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये किडनीवर ताण पडणार नाही, किडनीचे प्रॉब्लेम्स वाढणार नाही. तुम्ही सकाळचा 35 ते 40 मिनिटं रोज व्यायाम केलात तर तुमचं पचन संस्था, तुमच्या शरीराचं ओव्हरऑल आरोग्य हे उत्तम राहील आणि एक प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला उत्साह तुमचा वाढेल, पॉझिटिव्हिटी वाढेल आणि मग तुम्हाला ह्या सगळ्यांच्या याच्यातनं सकारात्मकता एक जी शरीरामध्ये आवश्यक आहे सध्याच्या काळामध्ये, बसून बसून अंग गळाटलेलं आहे, आपण कंटाळलेलो आहे, मग अशा वेळी सकारात्मक वातावरण घरात निर्माण व्हायला पाहिजे. आणि एक करतोय तुम्ही एकटे पण करू नका, घरातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन करा, मुलांना बरोबर घेऊन करा. त्यांनी काय होईल, एकोपा निर्माण होईल, सगळे व्यायामाला जळतील आणि सगळ्यांचा त्याच्यावर पॉझिटिव्ह परिणाम होणार. सुसंवाद घरामध्ये चांगला नाही. त्यामध्ये मला असं म्हणायचं की मी अस्थिरोग तज्ञाच्या दृष्टीने जर विचार करायचा म्हटला तर असं म्हणेन की कॅल्शियम युक्त आहार हा आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये. आता व्हिटॅमिन डी पण आवश्यक आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्हाला की तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा, ते व्हिटॅमिन डी मिळतं. व्हिटॅमिन डी काय करतं, तर आपण जे आहारात कॅल्शियम घेतो ते पचन करायला व्हिटॅमिन डीचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे व्हिटॅमिन डी जर कमी पडलं तर कॅल्शियम किती खाल्लं तरी ते पचत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डी हे तुम्ही सकाळच्या कोवळ्याहून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता कॅल्शियम युक्त आहारामध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता, तर प्रत्येक जण गवळ्याचं जर दूध मिळालं सध्या, म्हणजे ताजं गवळ्याचं दूध गाईचं मिळालं तर ते घ्यायला काहीच हरकत नाही. रोज 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे असं मी म्हणेन. त्यानंतर फळांमध्ये तुम्ही केळं खाऊ शकता, त्यानंतर कलिंगड खाऊ शकता, त्यानंतर अंजीर खाऊ शकता, सध्या मिळतात अंजीर, त्यानंतर चिक्कू खाऊ शकता, त्याच्यामध्ये कॅल्शियम बऱ्याच प्रमाणात असतं. आंबे सध्या आलेत, आंब्यामध्ये पण कॅल्शियम खूप छान प्रमाणे असतं. त्यानंतर तुम्ही खारीक, खजूर, बदाम, अक्रोड पण ते 2-2च खायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये परत कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे 2-3 बदाम, अक्रोड, खारीक, खजूर, खारके आणि खजूरमध्ये कॅल्शियम भरपूर असतं. त्यानंतर पालेभाज्या, त्याच्यामध्ये मेथी आणि पालक ह्या 2 मी राजा म्हणेन पालेभाज्यांमध्ये की ज्याच्यामध्ये कॅल्शियम बऱ्याच प्रमाणात असतं. चौथा पॉईंट मी सांगेन म्हणजे नाचणीचं पीठ. नाचणीचं सत्व मिळतं, जे तुम्ही रुटीन तुमच्या घरच्या सगळ्यांमध्ये भाकरीच्या पिठामध्ये जर टाकलं किंवा पोळीच्या गव्हाच्या पिठामध्ये टाकून जर मिक्स करून त्या पोळ्या केल्या तर त्याच्यामध्ये ऑलरेडी नाचणी पण येईल आणि नाचणीमुळे हाडबळकटीचं प्रमाण हे जास्त चांगल्या प्रमाणे होऊ शकतं. त्यानंतर मला आणखी सांगायचं की मोड आलेली कडधान्य, रात्र मोड आणायला ठेवा, सकाळी मोड आलेली कडधान्यामध्ये प्रोटीन्स मिळतात, त्यांनी प्रतिकारशक्ती तुमची वाढते, स्नायूंना पोषण चांगलं मिळतं. आणि पाणी भरपूर प्या, हे परत मी आवर्जून सांगेन. 3 लिटर पाणी प्रत्येकाने हे प्यायलाच पाहिजे, कारण त्यांनी आपली फ्लशिंग आउट, जे आपल्याला नको असलेले घटक शरीरामध्ये साचतात बैठे ते सगळे बाहेर जाण्यासाठी, किडनीचं चलनवलन वाढवण्यासाठी पाणी अत्यंत चांगलं पिण्यासाठी उत्तम आहे. अशा प्रकारे आहार जर आपण डिस्ट्रीब्यूट करून 3 वेळा जर तो घेतला, फळं ही शक्यतो रात्री खावीत. संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणामध्ये फळांचा आहार घेतलेला जास्त चांगला, कारण तो पचायला पण चांगला पडेल आणि त्याचा पोटावर ताण पडेल. आता संधिवाताशी जास्त संबंध जर येतो तर तो उठत नाही, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नॅचरली प्रमाण दिसतं. बरोबर. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय सांगा? ज्येष्ठ नागरिकांना मला एक चांगला मोलाचा सल्ला असं द्यायचा आहे की सध्याच्या ह्या कोविडच्या महामारीमध्ये त्यांनी स्वतःची काळजी फार चांगल्या प्रमाणे घेतली पाहिजे. सगळे घरी आहेत, घरीच थांबा. त्यानंतर घरच्यांबरोबर तुमचा एकोपा, तुमचं लहान नातवांशी आणि आजोबांचं नातवांचं फार एक छान बॉन्डिंग कोलॅबोरेशन असतं, ते आणखी दृढ करा. आणि सगळ्यात मला महत्त्वाचा पॉईंट असं सांगायचं की घरात तुम्ही राहिल्यानंतर घरातल्या घरात फिरताना चालताना काळजी घ्या, कोणाचा तरी आधार घ्या किंवा काठी घ्या, कारण पडला चुकून तर खुपा मोडायची शक्यता दाखवते. तर मला सांगायला वाईट वाटतं की गेल्या 15 दिवसामध्ये 8-9 पेशंट्स माझ्याकडे वयोवृद्ध असे आले की ज्यांचे खुबे मोडले आणि घरात बसून मोडले, असं नाही की ते बाहेर गेले होते. त्यामुळं हा एक फार मोठा मी सल्ला असं देऊ इच्छितो की तुम्ही काळजी एवढी घ्या की पडू नका. म्हणजे तुम्ही घरात राहून उत्तम राहा, छान राहा, पण पडू नका. पडला तर मात्र खुबे पडण्याची शक्यता. हाडं ठिसूळपणा कमी करायचा असेल तर मी सांगितलेला आहार घ्या, त्यानंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा, त्यांनी फरक चांगला. सर, आता मला असं निश्चित असं वाटतं की बघा, कुठल्याही गोष्टीचा माणसाच्या मनावर परिणाम होतो, मानसिकते होतो. अगदी बरोबर. जसं शारीरिक आजार असतात तसेच मानसिक आजार हे फार मोठ्या प्रमाणात होतात आणि मानसिक आजारामुळे शारीरिक आजार आणखी वाढीस लागतात असं पण आहे. कारण सगळ्यात मेन माइंड इज द मेन कल्प्रिट असं मी म्हणेन की मनात जर आजार रुजला तर तो शरीरामध्ये बाहेर दिसायला काही वेळ लागेल. आता सध्याच्या लॉकडाऊनमुळे काय झालंय की सगळे घरी बसून आहे, बरेच जणांचे धंदे पण बंद पडलेले आहेत,
कंपन्याच बंद आहेत, रोजीरोटीवर जे रोजंदारीवर काम करणारे लोक घरी आता बसून आहेत, त्यांची म्हणजे काम केलं तरच पोटा पाण्याचा सोय होणार. सगळे घरी बसल्यामुळे एक मानसिक ताणतणाव हा प्रत्येकाच्या मध्ये वाढत चाललेला आहे. आता लॉकडाऊन कधी संपणार माहीत नाही, हा कोरोना व्हायरस आपल्या गिळगिळूत करेल का माहीत नाही, बाहेर गेलं तर काय होईल माहीत नाही. अशा दृष्टीने मनात एक भीती पण निर्माण झालेली आहे, म्हणजे मानसिक ताण, मानसिक भीती आणि काळजी की पुढं आपलं आयुष्य कसं होईल किंवा काय पुढे आपल्याला वाढवून ठेवलंय देवाने हे कोणालाच माहित नाही. अशामध्ये सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी असणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी आपण माणूस आहे, आपण कर्म करू शकतो. आज जरी शून्यातून सुरू करायला लागलं तरी आपण पुढे आपल्या शेवटी स्वबळावर आणि स्वतःच्या हातावर आपण काहीही अचीव करू शकतो आणि ती प्रत्येक माणसात क्षमता आहे हे मला सांगणं अत्यंत गरजेचं वाटतंय. की आता तुम्ही खचून जाऊ नका, तुम्ही तुमच्या आतापर्यंतचा एक आत्मपरीक्षण करा, स्वतःचा आढावा घ्या की तुम्ही काय आतापर्यंत आपण केलं आणि पुढे आपण कसं त्यातनं बाहेर पडू शकतो हे चर्चा करा. तुमच्या कलिगशी, तुमच्या जे तुम्ही बरोबर काम करताना चर्चा करा की आपण ह्या बाबतीत काय करू शकतो. प्रत्येकालाच अडचण आहे, असं म्हणत नाही की सगळेच त्यातले चांगले आहेत, प्रत्येकालाच अडचण आहे, पण यात सकारात्मकता ही फार महत्वाची आहे. दुसरं मला असं वाटतं की तुम्ही घरी बसून एक सकारात्मकता जाणायची असेल तर तुमचे एक छंद तुम्ही जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्यामध्ये काही कला असतील, तुमच्या अवगत कला असतील तर त्या तुम्ही जोपासणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही पूर्वी करायचं होतं पण करणं राहून गेलं, असे तुम्ही कला तुम्ही करू शकता. आता मी स्वतःच माझं उदाहरण देऊ इच्छितो की मला आता सध्या आमचं हॉस्पिटल चालू आहे, अर्धा वेळ आम्ही काम करतोय, अर्धा वेळ मी घरीच बसतोय. अशा वेळी मग मला पूर्वी गायनाची आवड आहे, मला वादनाची आवड आहे, त्यानंतर मला चित्रकलेची खूप आवड नाही पण माझ्या मुलीला चित्रकलेची आवड आहे. सध्या ती इतकी छान छान चित्र काढते, मलाच आश्चर्य वाटलं किंवा मला पहिल्यांदा कळलं की इतकी छान चित्र काढू शकते. तर अशा कलागुणांना आपण वाव द्यायला पाहिजे. मी स्वतः आता मला व्यायामाचा पण खूप आवड आहे. मी स्वतः रोज माझ्या फेसबुक पेजवर सकाळी योगासनं मी करतोय 25-30 मिनिटं, त्याचे मी फोटोज आणि व्हिडिओज टाकतोय. नेहमी पाहतो. हा, त्यानंतर माझे गाण्याचे मी स्वतः एकटा गातोय त्याचे व्हिडिओज टाकतोय. माझ्या मिसेस, माझी जी बायको आहे प्राची, ती माझ्यापेक्षा छान गाते हे मी नक्की सांगतो, कारण ती शिकलेली आहे, मी शिकलेलो नाही, आणि ती छान गाते आणि आम्ही दोघांचे ड्युएट्स पण सध्या आम्ही फेसबुकवर टाकतोय. म्हणजे एक छान आनंद घेतोय या लॉकडाऊनचा आणि आमच्या कलागुणांना जास्त वाव देतोय. आणि मुद्दाम का टाकतोय तर प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला दडलेली असते आणि ती कला बाहेर पडावी आणि ह्या लॉकडाऊनचा एक चांगला त्याचा सकारात्मक आपल्याला उपाय व्हावा. आपण म्हणतो म्हणजे चांगलं ते वेचावं, त्याला अधिक चांगलं करून इतरांसाठी आनंद घेण्यासाठी ते मांडावं. बरोबर, अगदी बरोबर. सर, ह्या लॉकडाऊनमुळं किंवा कोरोना व्हायरसचं आपण निगेटिव्ह बाजू पाहिल्या, बरोबर, तुम्हाला काय वाटतं की पॉझिटिव्ह बाजू काय असेल? नाण्याच्या दोन बाजू असतात. बरोबर, अगदी बरोबर. आता निगेटिव्ह बाजू आपण ऑलरेडी सांगितल्या की धंदे बंद आहेत, मानसिक ताण वाढतोय किंवा भीती एक निर्माण झालेली आहे, हे तर आपण बाजूला ठेवू. पण ह्या कोरोनामुळे खूप पॉझिटिव्ह पॉईंट झालेले आहेत. पॉझिटिव्ह बाजू त्याच्या आपण जर बघितल्या तर त्या खूप सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत चाललेल्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाबरोबर आपल्याला वेळ मिळायला लागला, जो कधी आपण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला मिळत नव्हता. आपण घरी राहतोय, आपल्या कुटुंबाबरोबर राहतोय, सुसंवाद वाढत चाललेला आहे, घरातल्यांशी एक एकोपा निर्माण व्हायला लागलेला आहे, सहजीवनाचं काय असतं हे आपल्याला कळायला लागलेलं आहे. त्यानंतर मी मगाशी म्हणलं तसं कलागुणांना आपल्याला वाव मिळायला लागलेला आहे. आपले सुप्त कला जे आपण म्हणतो त्या हळूहळू बाहेर पडायला लागल्या आहेत आणि त्या लोकांपर्यंत आपण दाखवायचं नाही, शो म्हणून नाही, की लोकांमध्ये सुद्धा एक प्रेरणा निर्माण व्हावी की जे आपण करूया, की चला करूयात आणि हे करू शकतात. माझ्यात ही कला पूर्वी मी कधीतरी गायलो होतो, असं प्रत्येकाला. आता बरेच बाथरूम सिंगर असतात, आवाज छान असतात, पण त्यांना कधी तो वावच मिळाला नसतो की आपण गाऊन बघावं किंवा गायचा एक प्रयत्न करावा. तर हे छान आता वेळ आहे, तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता आणि तुमच्या कलागुणांना नक्की वाव करू शकता. तिसरं मला असं वाटतं की काही गोष्ी आपण ज्या करायच्या राहून गेल्या होत्या त्या करायला आता तुम्हाला मोठा वेळ मिळालेला आहे आणि हीच ती वेळ आहे की तुम्ही आता जर नाही केलं तर परत कधी करणार आणि कधी करू शकणार. कारण परत एकदा लॉकडाऊन उठला, तुमचं काम सुरू झालं की परत तुम्ही त्या रहाटगाड्यात अडकणारच आहे आणि त्यावेळी तुम्ही शेवटी आपण असं म्हणतो की तुमचं जे म्हणजे आपल्या प्रायोरिटी जी असते तीच तुम्ही जास्त करता. मग आता तुमची प्रायोरिटी काय? घरी बसून तुम्ही काय झोपा काढू नका, मग तुमच्या कलागुणांना वाव देणं ही तुमची आता प्रायोरिटी आहे असं मला वाटतं आणि ती तुम्ही करायलाच पाहिजे. तर त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट हा नक्की आपल्याला झालेला आहे. सर, आता बरेच दिवस कोरोनाचा आपण इफेक्ट पाहिजे, लॉकडाऊन पाहतोय, ह्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं
की कोरोना व्हायरस मध्ये आपलं मत काय असेल या लॉकडाऊनवर? आता- म्हणजे आम्ही असं म्हणाल की आपलं पॉझिटिव्ह मतही म्हणणार, आपलं निगेटिव्ह मतही म्हणणार. अगदी. थोडंसं सोशली टच त्याला अगदी. आपण काय विचार करता या विषयावर? आता मला थोडंसं एक ओव्हरव्ह्यू जर घ्यायचा म्हणलं या सगळ्या गोष्टीचा, तर कोरोना हे आपल्याला एक संकट असं आहे की ते लगेच संपणार नाही वाटत. म्हणजे अजून काही काळ, मी तो म्हणतो 2 महिने, 3 महिने, 6 महिने हा व्हायरस आपल्याबरोबर राहणार आहे. किंबहुना आपल्याबरोबरच तो राहणार. जसं इन्फ्लुएन्झा, फ्लू जसं असतात की आपण व्हायरल फिवर, आपण घरातल्या एक आजारी पडला की दुसरा आजारी पडतो, तिसरा पडतो, जी व्हायरल फिवर आतापर्यंत झालेली आहे, तसंच हे कोरोनाचं आपल्याबरोबरच काही काळ राहणार आहे. त्याच्यावर आपल्याला त्याच्याबरोबरच राहून त्याच्यावर मात करावी लागणार आहे. तर त्या दृष्टीने महत्वाच्या काही गोष्टी आता जे प्रशासन काम करत आहे ते तुम्हाला सारखं सांगताय. आता तुम्ही पत्रकार आहात, आम्ही डॉक्टर आहे, त्यानंतर पोलीस कर्मचारी आहेत, सगळे आपले अलाइड सगळे आता म्युन्सिपाल्टीचे लोक आहेत, जे हे प्रशासनामध्ये काम करून आपल्याला सांगतायत की तुम्ही घरी बसा, तुम्ही बाहेर पडू नका, तुम्ही आता मी सध्या व्हिडिओज बघतोय आपण की भाजी मंडई आणायला एकदा झुंबडून आली की अख्खे ते सगळं जत्राच भरते. सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंगचा फार फज्जा उडतोय. आणि हे खरं म्हणजे एक सुज्ञ नागरिक म्हणून की आपण जोपर्यंत तुम्हाला त्याची गंभीरता कधी येणार असं मला म्हणजे वाटतं. थोडक्यात आपल्याला जगायसाठी खायचंय, हा, खाण्यासाठी अगदी जगायचं बरोबर हा आहे की प्रश्न- आपल्याला जगायसाठी खायचंय हे प्रत्येकाने नीट कळलं पाहिजे. तुमच्या घरात जोपर्यंत एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही थांबणार का? म्हणजे रुग्ण झाल्यानंतरच तुम्हाला त्याची गंभीरता येणार का? हे तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. प्रशासनाला साथ दिली पाहिजे, घरी राहायला पाहिजे, वारंवार हात धुवायला सांगतात, हात धुतले पाहिजे. बाहेर आल्यानंतर जो माणूस बाहेर जातोय त्या आल्यानंतर त्यांनी सॅनिटायझर व्यवस्थित हातावर घेऊन मोबाईल त्याचा सॅनिटाईज करून मग घरात कपडे बदलूनच प्रवेश करायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. हा, असं म्हणजे थोडक्यात असं आम्ही सांगू इच्छितो, जो तंबाखू खातो, ज्याला कॅन्सरची भीती आहे, बरोबर. त्याने एकदा टाटा कॅन्सर हॉस्पिटलला जाऊन यावं, हा. म्हणजे कळतं की आणि कॅन्सर काय आहे. दुसरे रुग्ण पाहिल्यानंतर किती भयान परिस्थिती असते आणि ते काय होऊ शकतं हे जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची गंभीरता येत नाही. खरं आहे, पण आता अशी वेळ आलेली आहे की आपण आपलं आत्मपरीक्षण करून ती गंभीरता आत्ताच ओळखायला पाहिजे आणि सगळ्यांना साथ दिली पाहिजे. तुमचं एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्ही वागलं पाहिजे आणि ह्यातनं सगळे बाहेर पडणार आहेत. पण त्याला एक पॉझिटिव्हली आणि सकारात्मक वृत्तीने जर आपण सामोरे गेलो तर ह्याच्यातनं आपण मात करू, हे निश्चितपणे मला त्याची ग्वाहीच आहे आणि प्रत्येकाने ते स्वतःबरोबर ते पाळलं पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, तुम्ही वेळात वेळ दिला, तुमच्या संघ बोलून आम्हाला खूप आनंद झाला. की चांगले विचार आम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवू शकू या माध्यमातून, तर त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. अगदी अगदी मलाही मनापासून तुमचे धन्यवाद की तुम्ही मला इथे संधी दिली आणि माझे जे काही विचार आहेत ते मी कधी कधी असे जनरल मांडत असतो, पण एक अशा चॅनलच्या द्वारे मांडण्यासाठी मला एक संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. नमस्कार.